मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आता दिवाळी जवळ येलेली असा आणि तुम्ही सगळेजण दिवाळीच्या तयारीक तर लागला असालच। आणि अशाच काही दिवसांमध्ये आज मी तुमका असं काही अनुभव घेऊन इलेलो असय, जो अनुभव ऐकून तुमचं थरका पुडाल्याशिवाय रवाचो नाही। तुमका तर माहिती असा, दिवाळी इली की शक्यतो मुंबईकडच्या भागात लहान लहान पोरा मिळून किल्ले वगैरे बांधतात। आणि असोच एक प्रकार एका चाळीच्या बाहेर घडलो होतो। चाळीतली पोरा किल्ले बांधूक गेली होती आणि त्याच वेळी त्यांच्यासोबत जा काय घडला ता खूपच भयंकर होता। आता असं काय प्रकार घडलो तर तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच। पण त्याआधी तुमका सगळ्यांका एकच विनंती, दिवाळी संपापर्यंत कदाचित आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्णसुद्धा होऊ शकतात, पण त्यासाठी तुमका सगळ्यांका मिळून सबस्क्राईब करूचा लागतला। आजूबाजूचे सगळे मोबाईल घेवा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या आवाजामागचं चेहरं तुमच्या समोर लवकरात लवकर येत आणि मी सुद्धा खूप आतुर झालेलो असय। त्यामुळे आपण लवकर मिळून 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करूया आणि माका खात्री आहे की लवकरच 1 लाख पूर्णसुद्धा होतील। चला तर मग आता आपण वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे। ह्यो जो अनुभव असा तो एका मुंबईतल्या चाळीत घडलो होतो। तुमका तर माहिती असातच की चाळीतली शक्यतो पोरा एकत्र येऊन किल्ले वगैरे बनवतात आणि त्यांचे किल्ले खूप मोठे मोठे असतात आणि बघण्यासारखे सुद्धा। तर अशाच एका चाळीत पोरांनी मिळून किल्ला बांधूचा ठरवल्याने होता। पण ती चाळ जरा अशा ठिकाणी होती ज्या ठिकाणी जास्त कोणची रहदारी नसायची। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या चाळीच्या मागच्याच भागात एक रेल्वेचं ट्रॅक होतं। जास्त थैसून रेल्वे जायत नसायचे, पण अधूनमधून 1-2 तासान एकाच दुसरी रेल्वे थैसून जायची। पण लहान पोरांका ह्या सगळ्यापासून लांबच ठेवायचं असता, म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना सक्त ताकीद दिलेली होती की आपल्या चाळीच्या मागच्या बाजूक ज्या ठिकाणी रेल्वे फाटक असा, रेल्वेचा रुळा थंय चुकानसुद्धा जायचं नाही। ज्यामुळे शक्यतो पोरा त्या बाजूक जायत नसायची, आपली पुढच्याच बाजूक ती मस्तपैकी खेळायची। तर दिवाळी जवळ येली होती आणि म्हणूनच त्या पोरांनी नेहमीसारखा ठरवल्याने की ह्या वर्षी आपण प्रतापगड करायचो। दरवर्षी ते वेगवेगळे गड करत होते, ह्या वर्षी त्यांनी प्रतापगड निवडल्याने होतं। तसं प्रतापगड बघूक गेलो तर आकारान तो खूपच मोठा असा आणि ह्यांनी ह्या वर्षी सगळ्यात मोठं गड बनवचं ठरवल्याने, ज्यामुळे त्यांना सामानसुद्धा मरणाचं लागणार होता आणि दिवससुद्धा। म्हणून त्यांनी 1-2 आठवड्या आधीपासूनच किल्लो बांधूक सुरुवात केल्याने आणि ही लहान लहान पोरा अगदी जीव टाकून काम करतात आणि त्यांचे किल्लेसुद्धा खूप बघण्यासारखे असतात। तर ती पोरासुद्धा जास्तीत जास्त वेळ किल्लो बांधूकच द्यायची। आपलं किल्लो कसं चांगलं होत ह्याकडे त्यांचं लक्ष असायचं। अगदी जेवण खावण सगळं विसरान ते किल्ल्याकडे धावायचे। अशी चाळीतली पोरा होती आणि ह्या चाळीतल्याच पोरांमध्ये 2 जुळे पोरगे होते आणि ह्यो सगळं प्रकार ह्या 2 पोरांसोबतच घडलं होतं। तर झालं असा, दिवाळीच्या दिवसात ह्यांनी प्रतापगड करूक तर घेतल्याने आणि ते त्याप्रमाणे सगळा काय सामान गोळा करत होते आणि हळूहळू त्यांनी तो गड बांधूक घेतल्याने बघता बघता अर्धोअधिक गड त्यांचं पूर्णसुद्धा झालं। पण नंतर त्यांना समजलं की आपल्याक अजून माती लागतली आणि दिवससुद्धा कमी उरले आहेत, त्यामुळे घाईघाईत त्यांना काम करूचा होता। संध्याकाळचे 7-7:30 वयतिलेले आणि आता एवढ्या संध्याकाळी माती खैसून आणायची। आजूबाजूची माती त्यांनी सगळी गोळा केल्याने पण ती पुरण्यासारखी नाही होती। मग त्यांना कळाना की आता माती गावतली काय। तेव्हा त्यांना थोडीफार माहिती होती की आपल्या चाळीच्या मागच्या बाजूक मरणाची माती असा, थंय जाऊन जर आपण माती आणलं तर आपलं काम होऊन जायत। पण जाताला कोण? तसे हे जुळे पोरगे होते, ते म्हणाले की आम्ही दोघा पटकन जाऊन येतो आणि माती घेऊन येतो। पण तुमका मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरच्यांनी आधी ताकीद दिलेली होती की मागे कोणी जायचं नाही, त्यामुळे त्यांना जर कोणी ते बघितल्याने तर ओरडा गावतले, म्हणून जाऊ कोण बघत नाही होता। पण ह्या दोघांनी डेअरिंग केल्याने आणि ते म्हणाले की कोणाक सांगा नको, आम्ही लगेच जातो आणि पिशेसून माती भरून आणतो। असा काहीसा सांगान हे दोघे जुळे पोर पिशे घेऊन चाळीच्या मागच्या दिशेने जाऊक लागले
ज्या ठिकाणी तो रेल्वेचो ट्रॅक होतो आणि त्या फाटकावर जास्त कोणची रहदारी नसायची आणि संध्याकाळचा शक्यतो थंय कोण फिरकतच नाही होता, त्यामुळे थंय कोणची रहदारी नाही. हे दोघजण आपले गपचूप गेले आणि थंय मातीच्या एका ढिगाऱ्यावर पिशेन माती भरूक लागले. आजूबाजू कोणत नाही होता, पण माती भरता भरता अचानक तेंका मागसून एक आवाज इलो. तसे ते घाबरून पटकन मागे बघूक लागले तर तेंका एक माणूस दिसलो. तो माणूस तेंका म्हणाक लागलो, काय रे, काय करतास हयास? त्या माणसाक हेने आधी कधीच बघूक नाही होता. अचानक तो माणूस दम देऊक लागल्यामुळे हे पटकन घाबरान थैसून पिशी घेऊन पळाक लागले. पळता पळता एक पोरगो थंयच पाय घसरान पडलो आणि त्याच्या पायाक लागला. तो पोरगो पडल्यामुळे दुसरो त्याचो भाव होतो तो त्याका उठवूक लागलो आणि तेवढ्यात तो माणूस त्यांच्या जवळ इलो आणि तेंका म्हणालो की घाबरा नको, मी तुमका काय करूच आहे नाही, पण एवढ्या संध्याकाळचा कशा केलास समजत नाही हां? त्या माणसान परत दम भरल्यावर हे दोघोले पोर अजूनच घाबरले आणि थैसून जीव घेऊन पळाक लागले. आणि त्या सगळ्या गडबडीत त्यांनी मातीची जी पिशी भरल्यानी होती ती थयच टाकून ते कसे बसे आपल्या चाळीपर्यंत इले. जसे ते आपल्या किल्ल्याकडे येतात तसे त्यांचे मित्र वगैरे विचारूक लागले, काय रे, काय झाला, पळत कशा केलास? तेव्हा यांनी सांगितल्याने की असं एक माणूस थंय गावलो, तिने आमका वराडल्यान म्हणून आम्ही पळत इलो आणि एकाच्या पायाक लागला होता आणि खूप रक्त येत होता, त्यामुळे मग त्यांनी लगेचच ते का औषध वगैरे लावल्याने. पण हे सगळं प्रकार त्यांनी घराकडे काय सांगाक नाही, कारण घरच्यांका ह्या जर कळालं असता तर घरचे तर त्यांना कुटकुट कुटणार होते, म्हणून त्यांनी कोणाकच या सांगाक नाही. मग त्यानंतर सगळेजण रात्री आपल्या घराकडे गेले. किल्लो त्यांनी तसंच ठेवल्याने, कारण माती काय त्यांका गावाक नाही. पण जसे ते जुळे पोर घराकडे जाऊन जेवण वगैरे झोपले तेव्हा अचानक रात्री त्या दोघांच्या स्वप्नात तोच माणूस इलो आणि त्या माणसानं परत त्यांका वरडाक घेतल्यान आणि ता सगळा बघून हे दोघवले पोर एकदम मोठ्या आरडान उठले. त्या पोरांच्या आरडण्याच्या आवाजान घरचे सुद्धा गडबडान जागे झाले आणि त्यांका विचारूक लागले, काय रे, का आला? दोघांकाव सेम स्वप्ना पडली होती त्याच माणसाची. तसे ते म्हणाले की आमका एक माणूस दिसलो जो आमका ओरडावतो. घरच्यांका वाटलं की खयचो तरी पिक्चर वगैरे बघितल्याने असतलो, म्हणून यांका असे भास होतात, स्वप्न पडतात. म्हणून ते म्हणाले, आता काय नाही, झोपा तुम्ही, आम्ही असो ना. तसे मग त्यांका त्यांनी झोपवल्याने. पण त्याच दिवशी रात्री दोघांका फणफणावून ताप भरलो आणि पुढच्याच दिवशी ते आजारी देखील पडले. घरच्यांका समजा नाही होता की हे दोघवले कसे काय एकदम आजारी पडले, शक्यतो असं व्हायचं नाही. पण त्या दिवशी त्यांका औषधं वगैरे त्यांनी दिल्याने पण त्याच्यावर काय फरक पडा नाही, म्हणून मग त्यांका ते डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि दोघांका त्यांनी तपासल्याने गोळी औषधं वगैरे घेतल्याने आणि ते घराकडे इले. गोळी खाल्यानंतर हळूहळू त्यांका बरा वाटाक लागला आणि पुढच्या दिवशी ते एकदम ठणठणीत देखील झाले. आणि मग जसे ते बरे होतात तसे ते लगेच पोरांबरोबर खेळाक बाहेर गेले. किल्लो वगैरे ते बांधूक लागले. तोपर्यंत पोरांनी खैसून खैसून माती आणून किल्लो कसं बसं तयार केल्याने मग त्यांच्या सजावटीचं काम चालू होतं. पण त्या दिवशी संध्याकाळी ह्या दोन पोरांबरोबर अजून एक भयंकर प्रकार घडलो. आतापर्यंत त्यांका स्वप्नात तो माणूस दिसलेलो, पण ह्या वेळेक जेव्हा ते संध्याकाळी किल्लो सजवत होते तेव्हा त्या जुळ्या पोरांका परत तोच माणूस बाजूक उभं असलेलो दिसलो. तो ह्या दोघांकडे रागान बघित होतो. अचानक त्या माणसाक बाजूक उभा असलेलं बघून हे दोघजण जीव घेऊन तैसून पळत घराकडे गेले आणि त्यानंतर काय ते परत बाहेर येऊक नाही. पण घराकडे गेल्या गेल्या त्यांका परत ताप भरलो. ता सगळा बघून घरचे त्यांका ओरडले की कशाक तुम्ही बाहेर खेळाक गेलास, आता बरा नाही ना तुमका, मग आराम करा, बाहेर कशाक जातास. पण तो ताप फक्त त्यांका रात्रीचंच यायचो. सकाळ झाली की त्यांका एकदम बरा वाटायचा आणि ते परत बाहेर खेळाक जायचे. पुढच्या दिवशी सुद्धा तसंच प्रकार घडलो. किल्लो परत सजवूक जेव्हा ते संध्याकाळचे गेले तेव्हा त्यांका परत तोच माणूस एका दुसऱ्या ठिकाणी उभं दिसलो आणि ह्यांच्याकडे तो एकदम रागान बघित होतो. त्या माणसाक बघून हे दोघवले परत घाबरले आणि घराकडे गेले. घराकडे इल्या इल्या त्यांका परत ताप यायचो. म्हणजे त्यांका संध्याकाळी तो माणूस दिसलो की हे जसे घाबरान घराकडे इले की ह्यांका ताप यायचो. घरच्यांका समजत नाही होता की नेमको प्रकार हा काय, ह्यांका संध्याकाळचं ताप कसं काय भरता. ब्लड टेस्ट वगैरे त्यांनी करूक घेतल्याने, कारण असं सारखं सारखं ताप येणं बरा नसता. पण जेव्हा ब्लड टेस्टचे रिपोर्ट इले ते एकदम नॉर्मल, ह्यांका असं खयचं वेगळं ताप नाही होतं, साधं ताप होतं.
पण तो असं फक्त संध्याकाळचं कसं येतं ता काय कळत नाही होता. पण नंतर नंतर याचा प्रमाण वाढाक लागला. त्या दोघांका तो माणूस जय थंय दिसाक लागलो आणि हे मोठमोठ्यान कधी कधी घाबरत घराकडे यायचे. जेव्हा घरच्यांनी हा सगळं प्रकार बघितल्याने तेव्हा ते त्यांना विचारूक लागले की काय झाला, संध्याकाळचे तुम्ही असे घाबरान कशा घेतास, कोण तुमका काय बोलला काय. पण तेव्हा ते इतके घाबरलेले की हो सगळं प्रकार ते आपल्या घरच्यांका सांगत नाही होते. तो माणूस त्यांका सारखं दिसायचो आणि ह्या दोघांकाच, बाकी इतर पोरांका ता काय दिसत नाही होता. कारण आपल्या त्यांनी मित्रांका सांगितलेल्याने की एक माणूस आमका दिसता, आमका रागान बघता, पण बाकी कोणाक तो माणूस दिसतच नाही होतं. त्यामुळे त्यांचे मित्रसुद्धा जरा घाबरलेले. बघता बघता ह्यो प्रकार खूपच वाढाक लागलो. जागोजागी त्यांका तो माणूस दिसाक लागलो आणि त्या सगळ्या प्रकारात हे दोघजण इतके घाबरले की त्यानंतर त्यांनी घराच्या बाहेर पाऊल ठेवचाच बंद केल्याने कोणाशी ते नीट बोलत नाही होते आणि एकदम वेड्यासारखे वागाक लागले. अचानकच ह्या दोघांका असं काहीतरी झाल्यामुळे घरचे घाबरले आणि त्यांका कळाले की काहीतरी नक्कीच यांच्यासोबत घडतं. पण ते आपल्या घरच्यांका काय सांगत नाही होते. म्हणून मग घरच्यांनी त्यांच्या मित्रांका विचारू घेतल्याने की काय नेमकं प्रकारा, आमका सांगा, आम्ही तुमका काय करूचो नाही. ते पहिल्यांदा घाबरतच होते, पण शेवटी त्यांनी त्या जुळ्या पोरांच्या आवशी बापाशी सांगितल्याने की ते असं म्हणतात की आमका एक माणूस सारखं दिसता आणि त्या माणसाक बघून ते पळून जातात, पण आमका काय तो माणूस दिसत नाही. असं त्या पोरांचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर ह्या जुळ्या पोरांच्या आवशी बापाशीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ह्यो प्रकार साधं सुधं नाही होतं, ह्या काहीतरी भयंकर होता. म्हणून मग त्यांनी ताबडतोब जास्त वेळ न घालवता एका माणसाक गाठल्याने जो माणूस असा काय बाहेरचा वगैरे असत किंवा हे पोर संध्याकाळचे कशा घाबरतात, कोण माणूस त्यांना दिसता या जाणून घेऊसाठी ते त्या माणसाकडे गेले. तो माणूस ह्या सगळा बघायचो. तर जेव्हा ते त्या पोरांका घेऊन माणसाकडे जातात तेव्हा त्या माणसानं त्या पोरांकडे बघितल्यान आणि तो त्यांना काही प्रश्न विचारूक लागलो. पण पहिल्या वेळेत ते पोर काय बोलाक तयार नाही होते. ते खूपच घाबरलेले आणि ते तेव्हा 7वीत की 8वीत होते, ज्यामुळे त्यांचं वयसुद्धा जास्त काय मोठा नाही होता. पण हे आता काय बोलतच नसल्यामुळे त्या माणसानं आपल्या परीन नेमका काय झाला तर जाणून घेऊचा प्रयत्न केल्यान आणि त्या माणसाकडे इतकी ताकद होती की त्याका समजायचं की कोणच्या पाठी काय हा की नाया. जेव्हा त्यांनी त्या सगळा जाणून घेऊचा प्रयत्न केल्यान तेव्हा त्याका समजलं की एका माणसाचो आत्मो ह्या दोघांका त्रास देता आणि म्हणूनच हे पोर सारखे संध्याकाळचे घाबरान घराकडे येतात. पण एक मोठा प्रश्न असं होतो की एक आत्मो 2-2 पोरांका एकसाथ कसो काय दिसता आणि त्यांनी दोघांवर कब्जो कसो काय केला ना. आणि ह्यामागे एकच कारण होतं, ता म्हणजे ते दोनवले पोर जुळे होते आणि असं म्हणतात की जुळी पोरा ही एकमेकांका जोडलेली असतात. एक पोर रडला की दुसरा रडता, एकाक बरा नसला की दुसरं आजारी पडतं. असंच काहीसो प्रकार ह्या आत्म्यासोबत सुद्धा होतं. त्यांनी दोघांका एकदम पकडलेला होता आणि तो दोघांका अडकवूक बघित होतो. पण त्याआधी त्या माणसानं त्या सगळा जाणल्यान आणि मग त्याने लगेचच त्या सगळ्याची तयारी करून एक छोटीशी ते पूजा घातल्यान. ती पूजा ह्यासाठी होती की त्या पोरांच्या मागे जो कोण असा तो पुढे यावं आणि सगळा कबूल करावं. आणि जसं तो माणूस पूजा घालता तसं तो माणसाचा जो आत्मा होतो त्याका समोर येऊचाच लागला. आणि जसं तो समोर इलो तेव्हा त्या आत्म्याकडसून ह्या माणसानं सगळा वदवून घेतल्यान. तेव्हा तो माणूस म्हणालो की माझं मृत्यू त्या रेल्वे ट्रॅकवरच झालं होतं. म्हणजे ही गोष्ट 7-8 वर्षांपूर्वीची होती. एक बेवडो माणूस होतो, दारूच्या नशेत नेहमी तो दंग असायचो आणि एक दिवशी रात्रीचं असं तो दारू पिऊन येत होतो तेव्हा त्याका रेल्वेच्या ट्रॅकवर एक नोट पडलेली दिसली, 50 का 100 रुपयाची. आणि ते पैसे उचलूच्या नादात त्याचं पाय ट्रॅकमध्ये अडकलं आणि नेमकी तेवढ्यातच रेल्वे इली आणि तो काय करता त्याच आधी त्या रेल्वेनं त्याका उडवल्यान. आजूबाजूक रातचा कोण नसल्यामुळे त्याका कोणी वाचवक येऊक नाही आणि त्याचं त्या अपघातीच मृत्यू झालं. त्यानंतर तो सांगा की माझा आत्मा थंयच भटका, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांका तो बघी, पण त्याच्याकडे तेव्हा ताकद नाही होती की तो कोणाक तरी दिसत. पण 5-6 वर्षानंतर त्याच्याकडे इतकी ताकद येली की त्यांनी ह्या 2 पोरांका घाबरवल्यान आणि त्यांच्या मनावर कब्जो केल्यान. आणि तो खूप आनंदी होतो. त्याका एक सोडून 2-2 शरीरा गावणार होती. पण त्याका ह्या सगळा करूसाठी जास्त वेळ लागलो.
आणि तोपर्यंत या पोरांच्या घरच्यांका ह्यो सगळो प्रकार कळालो आणि त्यांनी ताबडतोब तेंका ह्या माणसाकडे आणल्याने आणि ह्या माणसान ह्या सगळ्याचो उलगडो केल्यान. पण मग त्या सगळ्या प्रकारानंतर मग तो जो बघणारो माणूस होतो त्यांनी त्या दोघवल्या पोरांवरसून त्याचे जे काही विधी होते ते पूर्ण केल्यान, वळून वगैरे काढल्यान आणि त्या सगळा त्या रेल्वे ट्रॅकवर नेऊन टाकूक सांगितल्यान. आणि त्यानंतर त्या दोनवल्या पोरांच्या हातात एक एक धागो बांधून तो म्हणालो की हो धागो वर्षभर काढायचो नाही आणि ह्या दोनवल्या पोरांका संध्याकाळचा परत त्या ट्रॅकच्या दिशेने पाठवायचं नाही. मग यांका काही एक धोको नाही. आता मी यांका त्या आत्म्यापासून सोडवलं आहे, पण तो आत्मा परत यांका पकडूक शकता. त्यामुळे हो धागो आणि ह्या पोरांका ते चुकानसुद्धा पाठवू नको, असा काहीसा त्यांनी त्या पोरांच्या आईवडिलांका सांगितल्यान. आणि मग त्यानंतर ते मग त्या पोरांका घराकडे घेऊन इले. घराकडे इल्यानंतर ते आता एकदम चांगले वागा होते. पण मग घरच्यांनी त्यांना ह्या वेळेक सांगितल्याने की आता ह्यापुढे चुकान जरी तुम्ही चाळीच्या मागे आमका दिसलास तर तुमका आम्ही चांगलेच फोडून काढतलो. पोर खूपच घाबरलेले. त्यामुळे त्यानंतर ते परत मागच्या दिशेने कधी फिरकाक नाही. आणि या सगळ्या प्रकारांत चाळवसुद्धा त्यांची हादरान गेली होती, म्हणून शक्यतो त्या रेल्वे ट्रॅकच्या दिशेने फिरकत नाही होतो. इतके सगळेजण घाबरले होते. पण तेव्हा एवढी जास्त रहदारी नसायची. पण आता हळूहळू आजूबाजूक बिल्डिंगे झाले, चाळी झाले, ज्यामुळे लाईटी वगैरे अजून जास्त जागोजागी होऊ लागले, ज्यामुळे हे सगळं प्रकार थांबलो. आता ते ट्रॅक वगैरे असा, पण आता रस्ते वगैरे खूप चांगले झाले. आजूबाजूक लाईटी, चांगला मोठा फाटक आणि त्या फाटकात आता माणूससुद्धा असता. त्यामुळे हे सगळं प्रकार आता थांबलो. पण तेव्हा मात्र त्या दोन जुळ्या पोरांसोबत ह्यो एक भयंकर प्रकार मात्र घडलो होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं दिवाळीच्या सुरुवातीकच इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको, जेणेकरून त्यांका अशी गोष्ट ऐकाक गावतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब देखील करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.